गुरु पद्मनाभाचार्य स्वामी महाराज की जय। श्री सद्गुरु गणेशानंदाचार्य स्वामी महाराज की जय। ओम ज्ञानरूपं नभोदर्शनीयं करोति आरोग्यं सर्वदा शत्रुबुद्धि करोति नमस्ते। ओम दीपं ब्रह्मरूपस्य ज्योतिषामरोहया आरोग्यं हि रुद्रांश सर्वार्थाच प्रयच्छमे दीपदेवता नमः सर्वोपचाराय भगवन्ता महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं गुरुदेवं सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन विशालहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या देवे सदा वन्दिता श्यामा पातु सरस्वती भगवती वंदे परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदाय स्वाहा सदा शक्ति स्वस्ति कुर्वन्तु ते सदा लक्ष्मी अरुन्धति दुर्गा स्वस्ति ते सदा। नमो दुर्लभे विद्या श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सद्गुरु
पद्मनाभाचार्य स्वामी महाराज की जय। जय श्री सहस्रनामी मालाधिकारी श्री सद्गुरु श्री राधाचार्य स्वामी महाराज की जय। Yeah.
वदिष्यामि ध्रुवं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि ब्रह्माणं भवतु भवतु माम् भवतु भगवते दत्तात्रेयाय समरणाग्रसन्तुष्टाय महाभयनिवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानन्दात्मने परमंत्र परयंत्र परतंत्राणि
वल्लभस्वरूपाय ॐ नमो महासिद्धाय श्रीमद सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी महाराज की जय। श्रीमद सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज की जय। प्रातस्मरणीय परम पूजनीय सद्गुरु माऊलीच्या चरणी भावपूर्वक नतमस्तक होऊन त्याचप्रमाणे आज आमच्या आईची तृतीय वार्षिक पुण्यतिथी प्रित्यर्थ व्यासपीठ अलंकृत करणारे धर्मप्रचारक ज्येष्ठ पुरोहित त्याचप्रमाणे कृपाकांक्षी वाचक उद्गाता सर्व गुरुबंधू भगिनींना माझा प्रेमपूर्वक जय सच्चिदानंद। मागील सप्ताहात आम्ही गणपती अथर्वशीर्षाचं पठण केलं होतं। गणपती अथर्वशीर्ष का म्हणावं याचा मी प्रत्येक गुरुबंधांना सांगितलं होतं की याचा अर्थ काय। कारण आम्ही पंचोपचार पूजा सर्वांनी शिकलेले आहेत, पंचोपचार पूजा आपण करणारच आहात। त्यानंतर जेव्हा आम्ही दुर्वा किंवा पुष्पामी अर्पण करणार तेव्हा गणपतीची स्तुती व्हायला पाहिजे। आणि गणपती अथर्वशीर्ष एवढा महान स्तोत्र म्हणजे त्याच्यामध्ये सर्व काही समावित झालेले आहे। म्हणजे इच्छित मनोकामना, संकट निरसरण हे सगळे गोष्टी त्याच्यामध्ये होऊ शकतात। तर आपण त्याचा यंदाच्या चतुर्थीला सर्वांनी मिळून कुटुंबासह आपण तो पठण केला पाहिजे। तर आम्ही सर्वांनी मी म्हणतो माझ्याबरोबर म्हणे अथ गणपति अथर्वशीर्ष व्याख्यास्यामः। ओम स्वस्ति नो इंद्रो वृद्धश्रवाः। स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः। स्वस्ति नस्ताक्षोर अरिष्टनेमिः। स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। नमस्ते गणपतये। ओम नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि। त्वमेव केवलं कर्तासि। त्वमेव केवलं धर्तासि। त्वमेव केवलं हर्तासि। त्वमेवं सर्वं खल्विदं ब्रह्मासि। त्वं साक्षात् आत्मा असि नित्यं। ऋतं वच्मि सत्यं
वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् दीर्घ आहे तर दीर्घ स्वर यायला पाहिजे म्हणजे अवानुचानमवशिष्यम् अवपुरस्तात् अवदक्षिणात्तात् अवोत्तरात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दात् द्वितीयो असि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयो असि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति तो मस्त फोर्स येऊन जातो स ऑटोमॅटिक स त्या जोडून येतात आपण तो फोर्स येताना तो उच्चार बरोबर जाईना सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमिष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः आता जर अवग्रह चिन्ह तो एस वापरतो तो अवग्रह चिन्ह तो अ म्हणून मेळटा आमका कशें म्हणटले त्वं भूमिरापो अनलो अनिलो नभः अनलो अनिलो नभः अवग्रह चिन्ह घेना जाल्यार त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः अवस्थात्रयातीतः देहत्रयातीतः कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् त्वं शक्तित्रयात्मकः त्वायि योगिनो ध्यायन्ति नित्यम् त्वाय तुम्ही त्वयि म्हणतात त्वायि योगिनो ध्यायन्ति नित्यम् त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं
अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं अख्खे म्हणतात तर तुम्ही ऐका मला तुम्ही रिपीट करा त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं म्हणा ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं व्हेरी गुड ब्रह्मभूर्वभुवस्मरो गणादि पूर्वमुच्चाय गणादि तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितम् नारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपम् गकारः पूर्वरूपम् अकार मध्यमरूपम् अनुस्वार क्षान्तरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादसन्धानम् संहिता सन्धिः शेषा गणेश विद्या गणकर्षिः निजृत् गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः कोण सांगू शकता गम किरा म्हणता मी गम किरा पडिना कितें सांगलेलें हांवें गम किरा म्हणटा ओम गंग गणपती किरा म्हणटा बरोबर क ख ग ग न न जेन्ना येता तेन्ना अनुस्वार तितून तो मेळून वयता आमी व्यंजन आनी आमी हे शिकले स्वर आनी व्यंजन म्हणजे स्वर म्हणजे कितें अ इतले स्वर क ख ग ग हे व्यंजन हे लक्षात धरूंक जाय त्या प्रमाणे तो उच्चार जाल्यार तेजो रॉंग जालो अर्थ समतो बदलता म्हणून ते इम्पॉर्टंट आहा ओम गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् चतुर्हस्तम् हस्तम म्हटले तर प म्हणजे प प ब ब म म्हणजे किती होऊन जाय एकदंतं चतुर्हस्तम माशम अंकुशधारिणम रदं च वरदं हस्तैर् बिभ्राणमूषकध्वजम् रक्तं लम्बोदरम् शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धान्दुलिप्ताङ्गम् रक्तं पुष्पे सुपूजितं रक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः
प्रमथपतये नमः प्रमथपतये नमस्ते स्थूलंबोदरायै नमस्ते स्थूलंबोदरायै एकदन्ताय विघ्ननाशिने श्रीवरदमूर्तये नमो नमः श्रीवरदमूर्तये नमो नमः श्रीपादवल्लभ श्रीगुरुदेवदत्त शिवसुताय म्हटलं ना हा विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः नमः शतक नमो नमः राईट काय प्रॉब्लेम नाही श्रीमद सद्गुरु ब्रह्मनाभाचार्य स्वामी महाराज की जय श्रीमद सद्गुरु ब्रह्मेशाचार्य स्वामी महाराज की जय या नोट्स आहात तुम्ही मस्त इन्स्ट्रक्शन दिवपाच्या आमचो वर्ग चलता पळय तो तुम्ही सिरियस सगळ्यांनी घेवंक ना तुमकां कितें सांगलेलें आमी आतां फाटीं दिनचर्या जाल्ली न्हू ते तुमी सगळे नोट्स एका फायलीन करून हाडूंक जाय तुमकां परत परत नोट दिवपाचे म्हणान पाळी येवची ना मागीर त्याला अशो भाव परत परत नोट कलेक्ट करचे पडटा तुमकां दिवचे पडटा परत फाटीं दिले तर थोड्यांनी आज हाडूंक ना मागीर जावंक ना अभ्यास आपलो आतां आपण मना पासून करूंक जाय हा सो फुडले का तुमी एक फायल रेडी करा तो सिलेबस वाडत आसतलो हो संत समाज रचना तशी आहा की स्तोत्र मागीर वेगवेगळे येत रावतले कितें तुमकां शिकपाक शिक्षण वाडत रावतले सो तुमी प्रत्येक नोट्स दिवंक शकना नोट्स येयले का तुमी फायल करून हाडाप किंवा तुमी बायंडिंग करून हाडाप हा मातशें सगळ्यांनी लक्षात धरा आनी सिरियसनेसपणान घेवचें ना पाठांतर विशय जावचो ना बरोबर काय ना आमच्या हातीन बूक आसता तेन्ना पाठ जाता न्हू घरा कडेन नोट्स केलो खंय तो दवरलो मागीर परत शेमारा काडलो असो जाता हा मातशें लक्षात धरा हा जय सच्चिदानंद ही प्रत तुमकां चतुर्थी खातीर सगळ्यां कडेन मुद्रानी मैत्री आई मैत्री आई मुद्रा 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 ओंकार प्रधान Guru
अष्टगोले ना उलट के रवि
वर्गी स्वपात्री मद जेवीरा नमस्कार विवाहा माझा स्वकष्टे केला बहु कष्ट योगे मजराक्षीला वर्णो किती तव उपकार लीला नमस्कार सर्वस्वी माझे हित तूच गेले ब्रह्मांड मजला तुझा विले योगासने मज बैसवीरा आई नमितो तव पादुका आई नमितो तव पादुका श्री गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय 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 शिवाय नमो नमः शिवाय श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त Yes. महाईश समारंभां दत्तात्रेयञ्च मध्यमां ब्रह्मेशानन्दाचार्य पर्यन्तां वन्दे सद्गुरु परम्परा वन्दे सद्गुरु परम्परा वन्दे सद्गुरु परम्परा तत्स्थानीय पूजनीय धर्मभूषण शांति पद्मश्री भूषण रमेशानंदाचार्य गुरु माऊली चरणे भावपूर्वक नतमस्तक हो पुरोहित उद्गाता
ज्येष्ठ प्रयोजक काकादशी आणि समस्त गुरुमंडळी आणि भाविकांना सप्रेम जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. उजळे भाग्य आता अवघी चिंता वार संत दर्शने हा लाभ पद्मनाभ भेटला. आजचा आपला संत समागम हा विशेष संत समागम आहे. हा विशेष यासाठी म्हटलं आहे की आज आपल्या ज्येष्ठ कृपाकांक्षी प्रचारक भाऊंच्या सौभाग्यवती शशिकला त्यांचा आज तृतीय पुण्यतिथी आहे आणि त्या विदेश आणि विदेशाच्या मातोश्री यांची आज सर्व कुटुंब मिळून तृतीय पुण्यतिथी साजरी करीत आहे आणि यासाठी विशेष म्हटलेलं आहे. आपण परवा गुरुद्वाराला गेलो. सदानंद स्वामीची पुण्यतिथी. ह्या पुण्यतिथ्या आम्हाला माहीत होत्या अगोदर संतांच्याच किंवा नेत्यांच्या व्हायच्या, परंतु तुम्ही आम्ही एवढे भाग्यवान की आम्हाला हा मी सुरुवातीलाच म्हटलंय की उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ भेटला. या पद्मनाभ पीठाने आम्हाला काय दिलं आहे तर ही पुण्यतिथी साजरी करणे. पहा ना, आम्ही संतांची आणि नेत्यांचीच पुण्यतिथी करत होतो, परंतु आम्ही सांप्रदायिक प्रत्येक घरोघरी आमच्या आईवडिलांची पुण्यतिथी साजरी करायची हे आम्हाला या संप्रदायाने दिलेलं आहे. ही संप्रदायाची शिकवण आहे आणि हे कशामुळे आहे तर तुम्ही आम्ही सर्वजण काय आहोत, सद्गुरूंचे शिष्य आहोत. तुम्हा आम्हाला सर्वांना प्राप्त आहे सद्गुरू आणि त्याच्यामुळेच हे सर्व काही या सद्गुरू माऊलीच्या कृपेमुळे हे आम्हाला प्राप्त झाले. नाही तर पहा ना, इतरांना कुठे हे प्राप्त आहे माहीतही नसतं. काही जणांना आपल्या वडिलांची पुण्यतिथी केव्हा, आईची पुण्यतिथी केव्हा हे स्मृतीत सुद्धा नसतं. परंतु आम्हाला आत्ताच आम्ही भाऊनी आपल्या मातृकाष्टक वाचलं. मातेच्या उदरात 9 महिने 9 दिवस तो बालक असतो, तेव्हा तो त्या उदरामध्ये देवाची प्रार्थना करतो की देवा मला ते भाऊ उभी घेतात, इथून मला सोडली तरी मी करीन प्रार्थना. तर तो एकदा इथून सोडव म्हणतो आणि तो सोहम 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 हे करत असतो. आणि बाहेर आल्याबरोबर तो काय म्हणतो, केव्हा केव्हा कोहम. सोहम शब्द विसरला, कोह शब्दाशी बोलला, तर त्याला कोह असं भगवद्गीतेमध्ये आपल्या श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. सोहम तो विसरतो आणि कोहम हा उच्चार करतो. मी केव्हा मी नाहीच म्हटलं असं. भगवंत त्याला आठवण करून देतो, अरे बाबा तू माझी प्रार्थना करशील म्हणून सांगितलं तर माझी पूजा अर्चा करशील, माझा पाठ करशील. तो केव्हा म्हणतो, विसरतो. काय होते, जन्मल्यावर देहबुद्धी प्राप्त होते आणि त्या देहबुद्धीचा विकास होतो आणि तो हे नामस्मरण विसरतो. परंतु तुम्ही आम्ही भाग्यवान की अशा भाग्यवान यासाठी की आम्हाला हा सद्गुरू भेटलेला आहे. कारण सद्गुरू वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. सर्वप्रथम सद्गुरूचे चरण धरले पाहिजे. का तर कारण सद्गुरू काय करतात, आम्हाला जी सद्वस्तू ती दाखवतात. जे काही या संसारामध्ये सत आहे, सच्चिद आनंद. आम्ही पाहणार एकामेकाला पाहिल्यावर जय सच्चिदानंद म्हणतो. हा जय सच्चिदानंद म्हणजे काय दाखवलं आहे सद्गुरूने आम्हाला, तो सद्गुरू आपणासारखे करीती तात्काळ. काय करतात, जसे सद्गुरू आहेत ना ते आपल्यासारखंच ते स्वस्वरूप दाखवतात. तुला प्रत्येकाला ते आपलं स्वतःचं रूप, तू अरे स्वये तू आहेस हे ब्रह्म आहे हे दाखवतात. आणि हे दाखवल्यानंतर हे सर्व आताच काळातला श्रीकृष्णाच्या जन्माष्टमी झाली आपल्या आतुर्लीच्या मठात आणि आता आज आपला गोपाळकाला होता. आजचा दिवसही फार चांगला आहे, गोपाळकालाचा दिवस आहे आणि त्या दिवशी या पवित्र अशा प्रवासांनी हा स्मृती दिन आणि त्या निमित्ताने काय होते आहे तर पहा, ही संतांची मांदी आहे या ठिकाणी आज जमलेली आहे आणि या संतांच्या मुखातून भगवंताचं नामघोष झालेला आहे. ही प्रार्थना भगवद्गीता आपण प्रार्थना घेतलेली आहे. सर्व काही आपलं दत्तात्रय प्रवचन, दत्तमाला मंत्र वगैरे हे सर्व काही आम्ही
आपल्या मुखातून या ठिकाणी सर्वांच्या उद्घोष आणि या निमित्ताने ही वास्तू पवित्र आणखी अतिपवित्रता या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि हा संत समागम म्हणजे काय हो? आम्ही प्रत्येक 8 दिवसांनी आमचा आठवड्याला संत समागम होतो. हे संत समागम ते सुरुवातीला ती ओवी म्हटली तर हे संत समागम ही आमचं भाग्य उजळतात. संत समागम म्हणजे काय आहे? हे ऋषी मुनींनी आम्हाला जे काही दिलेलं आहे तेच चालत आलेलं आहे परंपरेने, तेच गुरुमाऊलीने आम्हाला दिलेलं आहे. आम्ही संत समागम म्हणजे सर्वजण 8 दिवसांनी एकत्रित येतो आणि आम्ही हा एकत्रितपणे सामूहिकरित्या प्रार्थना आपली करतो. आणि या प्रार्थनेची एवढी ताकद आहे कारण या प्रार्थनेने जर समजा आजूबाजूला काही अरिष्ट असेल, व्याधी असेल, पीडा असेल, क्लेश असेल, दरिद्र असेल, हे सर्व काही सर्वांच्या या नामघोषाने अरे एवढ्या जणांची प्रार्थना म्हणजे तो घाबरते आणि दूर पळते. जवळ काहीही राहत नाही, कसलीही बाधा आहे तर ती दूर पळते. आणि म्हणून तुम्हा आम्हाला सदा सर्व काळ आता काय केलेलं आहे? सद्गुरु उपासना ही आता फक्त कारण काय पाहिलं, नजरेत आलं गुरुमाऊलींच्या की कुणाच्याही अंगावर ते दिसत नाही, कुणाच्याही मुखात ते दिसत नाही, मुखावर ते आलं पाहिजे, ते दिसलं पाहिजे. गुरुमाऊलीची नजर ही साक्षात गुरु साक्षात परब्रह्म त्यांना पाहिल्याबरोबर कळतो हा किती उपासना करतो, हा किती आहे, कसा आहे, काय आहे, सर्व काही त्याला पाहिल्याबरोबर कळतो. आणि म्हणून काय केलेलं आहे, आम्ही जेव्हा दीक्षा घेतली तेव्हा गुरुभाऊ, माझे भाऊ आणि केशव भाऊ फटकून विचारायचे तुझा मंत्र कोणता रे? मला सांगितलं सांगायचा नाही, तो सर्वांना सांगत फिरायचा नाही. तो गुरुमाऊलीने कानात दिलेला आहे, तो एकट्याच्याच दिलेला आहे कानात. तो त्याचा जप मी स्वतः करायचा आहे कारण तो मुक्त आहे, बाराक्षरी आहे, त्याचा स्वतः सर्व काळ जप करायचा आहे. पण तो मी व्यवस्थित करतो की नाही याने मार्ग दाखवला, पण तो मार्गावर व्यवस्थित चालतो की नाही ही झडती कोण घेणार? तर ते झडती घेत बसल्यावर विचारत तुला कोणता मंत्र दिला आहे, कसा म्हणतो, केव्हा म्हणतो, काय करतो, हे सर्व जाणती मंडळी आम्हाला विचारतो की आणि त्यांनी शिकवत असेल तर तो या क्षत्रीने म्हटला पाहिजे, ते मार्ग दाखवतो. तो दोघांनी आमचा गुरु आणि शिष्यांचा संवाद आहे, ते करू शकतात. आता सद्गुरूने दिलेला आहे आणि हे गुरु आहेत आमचे आहे. म्हणून आम्ही त्या ठिकाणी असा हा मंत्र आहे, त्या मंत्राचा महिमा असा आहे. तर हे मंत्र आता करत नाही म्हणून त्या ठिकाणी मुद्दाम काय केलेलं आहे, नित्य उपासना नित्य दिलेली आहेत. तर सर्वात आम्ही सकाळी करत नाही नित्य सद्गुरु उपासना दिनचर्या, त्याला दिनचर्या हे नाव आहे. ही दिनचर्या दिलेली आहे, परंतु ही दिनचर्या या गृहस्थांनी जेव्हा आम्हाला जे मार्गात या लोटलं तर त्याला ते सोडत नाही अर्ध्यावर. ज्याला मार्गात मी या दाखवलेला आहे ना मार्ग, हा मार्गावर व्यवस्थित चालेल. सद्गुरू पाहतातच, परंतु ज्येष्ठ प्रचारक या नात्यानं हे सर्व काही प्रचारकाचाही कार्य आहे. ते प्रचारक भाऊ वेळोवेळी आम्हाला विचारत होते, वेळोवेळी आम्हाला दाखवत होते, अजूनही जागवतात, अजूनही पटकन काहीतरी म्हणतात. आम्हाला वाटतं भाऊने मला 4 चौघात असं बोललं, परंतु ते बोलल्यानंतर लक्षात येतं की माझी काय चूक आहे आणि आपण दुसऱ्या वेळी सावध होतो. मी ही चूक करता का मला एकदा झालेली चूक पुन्हा होता कारण म्हणून त्यांनी भटकलंच पाहिजे आणि आम्ही ते समजून घेतलं पाहिजे. हां येत नाही मला असू दे. तर हे हटकणं म्हणजेच काय आहे, ही त्यामुळे काय होत होतं आमच्याकडून नित्य उपासना. मी एक माझा अनुभव सांगतो कारण कालचा विषय आलेला आपला अनुभव. तर नित्य प्रार्थना म्हणजे कशी, मला माहीत नव्हतं. गाडीवर एक दिवशी हे आमचे मुरडे भाऊ माझ्याबरोबर माझ्या गाडीवर मागे बसलेले गुरुमाऊलीचं आगमन झालं होतं वाघाचोरीला आणि जात होतं. आणि भावाने म्हटलं प्रार्थना म्हण मला प्रार्थना येत नाही म्हणून जेव्हा माणूस सगळे काम. मग भाऊने मला त्या गाडीवरच शिकवली अशी म्हटली पाहिजे म्हण. आणि मग मी ते लिहून घेतली आणि पाठ केली. मग आम्ही वाहन चालू करताना काय करतो, ती प्रार्थना म्हणतो म्हणून जेव्हा नियम वातात्मजं वादळयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ही त्या रामाच्या दूताची प्रार्थना आम्ही करतो. तो वायू तो आम्हाला घेऊन जातो ह्या प्रार्थना. आणि मग काय आता मी एवढ्या लांब कामाला जायचो तेव्हा रिकामी असतं तोंड. आता काय हात काम करतात, ॲक्सिलेटर धरतात, ब्रेक धरतात, पाय वगैरे, तोंड रिकामी आहे ना. म्हणजे तोंडाने काय करायचं, गुणगान गायचे.
प्रार्थनाची येते ती भाऊनी सांगितलं तर तुला मला येत नाही. काय येतं तुला? दत्त 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 आमचा तेव्हा दत्त मला मंत्र शिकवला नव्हता. दत्त येतो शरण येतो शरणाष्टक ते म्हण प्रार्थना येतात. नामावली घे. पुन्हा पुन्हा मी नामावली, मला तेव्हा नामावली येत नव्हती. मला काहीही प्रार्थनेचं माहीत नव्हतं, मला गंध नव्हता. मी सर्वांच्या तोंडाकडे बघायचो. सर्वजण प्रार्थना म्हणतात. मी अनेकदा सांगितलं त्या विमलबाईचं मी कौतुक करायचो, कारण ती भगवद्गीता म्हणायची. अरे हिला आणि भगवद्गीता ही कुठे एवढी शिकलेली आहे का असं वाटत होतं. 12वा अध्याय 15वा अध्याय या लोकांना तोंडपाठ होता, म्हणायचे. आणि मग मी तो प्रयत्न करायचा. म्हणजे असं करून मी तो प्रार्थना शिकलो. तर गाडीवर सदा सर्व काळ हे प्रार्थना चालू असल्याने त्या प्रार्थनेच्या ताकेत एकदा मला भास झाला. गुरुमाऊलीने विचारलं, कामावर गेलो आणि बसल्या बसल्या मला जरी डुलकी आली. त्या डुलकीमध्ये मला विचारलं, रात्रीचा मी 11 वाजता 3 ते 11 ड्युटी आरोग्य आपल्या रेडीवर 11 वाजता येतो. पुष्कळा सांगितलं आहे. आज मला ती पुन्हा आठवण झाली प्रार्थनेमुळे. अरे तुला जाताना वाटेत वाघ भेटला तर काय करशील? झोपेतच म्हणते की वाघ भेटला तर ती रेडीची माऊली आहे ना, ती वाघावर बसते असं ते तिकडचे लोक सांगतात. माऊलीचा वाहन हे वाघ आहे, रेडीच्या माऊलीचं. आणि त्यांचं काहीतरी जर दिवस पण बिघडलं तर तो वाघ दिसतो, पण काही करत नाही. असं जवळ वगैरे दिसतं असं ते म्हणतात. म्हटलं वाघ दिसला तर काही तिच्यावर माऊली असणार, मला माऊलीचं दर्शन होईल असं मी मला जागा झालं. अरे पाहिलं तर मशीन चालू आहे, त्याचा खडखडत चालू आहे आणि मी झोपलो होतो. मला काही वेळ माऊलीचे शब्द कानाला लागले. मी विसरून गेलो. काम गेलो 11 वाजता. त्या दिवशी वेळाने मी एकटाच होतो. बाकीचे येणारे कोणी नव्हते माझ्याबरोबर. तरी होते 3:30 वाजता गेली. आरोग्याचं भयंकर राह. त्या रानात अचानक माझ्या पुढे वाघ आला. दिसला मला तो. त्याने समोर रस्त्यावर उडी मारली आणि मी वाघाला बघून आधी माझे लोकल हिरवडे रस्त्यात कोण नसतो. एवढा मोठा डबल गाड्यांचा मोठा रस्ता होतो, चांगला जोर होईल. गाडी स्पीडमध्ये जाते. मी स्पीडमध्ये आणखी स्पीड वाढवली. आणखी स्पीड वाढवली म्हणजे वाघ पुढे धावतो, माझी गाडी मागणं. मला वाटतं आता त्याला टेकणार. इतक्यात त्याने काय केलं, मोठी अशी उडी मारली आणि कट मारली. इकडे गेला. मला काही भान नाही. पुढे वळण आल्यावर मी कंट्रोल केला. आजीच्या झाडात जाता जाता वाचलो आणि मग गेलो. तरी मी घाबरलो नाही. कारण काय, मला माझ्या लक्षात झालं, मला दुपारी विचारलं वाघ दिसला तर काय करतो. ही गुरुमाऊलीने मला जागृत केलं आणि त्या ठिकाणी रात्रीच सांगितलं, जर काय नाही गुरुमाऊली हे सद्गुरू जेव्हा तुझ्या ध्यानी मनी सद्गुरू असतो तेव्हा तो तुझ्या सोबतच असतो. तो आणखी कुठे नाही आहे, तो तुझ्यातच आहे. अरे तू हे आहे जी ब्रह्म का म्हटलेलं आहे, कारण तू तो घेतल्यानंतर तो तुझ्यामध्येच राहतो, वास करतो. माझ्यातच तो होता. म्हणून गुरुमाऊलीने मला त्या ठिकाणी भीती वाटली नाही किंवा मी घाबरून गाडीवरनं पडलो नाही. सुखरूप घरी आलो. कारण काय, तारणारा तो सद्गुरू हा आपल्या सोबतच असतो. आणि हेच संत समागमामध्ये यायचं आणि कसं प्रेमानं आलं पाहिजे, नेमानं आलं पाहिजे. 1 दिवस आलो, 4 दिवस नाही आलो. या ठिकाणी नेम आणि प्रेम संत समागमामध्ये नेहमीची आम्ही आलं पाहिजे. आणि येताना प्रेमपूर्वक, प्रेम कोणाचं सद्गुरूचं तर आहेच, ते इतर संतांची मांडी आहे. एका ठिकाणी एका ठिकाणी आपण ती प्रेमाने भाव धरा रे भाव धरा किंवा प्रेमात राम रमतो प्रेमाला. हां, तर असं हे प्रेम आहे. आणि त्या प्रेमापोटी, सद्गुरूच्या प्रेमापोटी आपण सर्वांनी या संत समागमाला नेहमीच उपस्थित राहिलं पाहिजे. आणि हा संत समागम याचसाठी दिलेला आहे. आज आमच्या भाऊच्या ग्रस्तांकडे म्हणजे काही नाही, आमच्याकडे जाणार, त्यांच्याकडे प्रत्येकाच्या घरी हा सोहळा, हा आनंदाचा सोहळा आहे. हा समर्थाने दिलेला आम्हाला सोहळा आहे. आणि हा आनंदाने अगोदरच्या काळात अफाट म्हणजे जागा पुरायची नाही, एवढे यायचे. आता उपस्थिती कमी झाली आहे. परंतु हे आम्हाला का दिलं आहे याचा आपण विचार करत नाही. हे का दिलेलं आहे तर आमच्याकडून हे नामस्मरण घडावं, व्हावं. ही आपलं नित्य उपासना रोजची करायची आहे ती. तर सकाळी आपण म्हणतो की नाही, आता अजूनही काही जर समजा म्हटलं तर ते स्क्रिप्ट म्हणजे तो शोधावं लागणार आणि ते पाठ येणार नाही. खरं म्हणजे हे तोंडपाठ आलं पाहिजे प्रत्येकाला. उठल्याबरोबर आपलं नामाचा घोष करायचा. कराग्रे बसले लक्ष्मीकरमध्ये सतत कर्तव्य करायचं. नंतर मग भूमिवंदन करायचं. पण या भूमीच्या हे सर्व आठवल्यानंतर काय होतं, कारण हा तुला जागृती होते, जागा होतं. आणि त्याच्यानंतर आपलं सर्व काही झाल्यानंतर पहिली आधी पूजा. वेळ नसेल, षोडशोपचार पूजेला वेळ लागतो, पंचोपचार ही पूजा झालीच पाहिजे. पूजा करतो म्हणजे तो सद्गुरूच्या सान्निध्यात जातो. तो सद्गुरूची
पूजा करतो, सद्गुरू तुला आशीर्वाद देऊन जा तुझ्या कामाला म्हणून पाठवतो. आणि ते प्रसन्न मन घेऊन आपण बाहेर पडल्यानंतर सर्वच आबादी आवाज आपली सर्व प्रसन्नता. दुपारी भोजन करताना कुठेही असू दे विसरायचे नाही की अन्न हे परब्रह्म. आणि आम्ही सद्गुरूलाच म्हटलं आहे गुरु साक्षात परब्रह्म. मग तेच हे आपल्या पुढ्यात आहे. कारण ते समजा नाही आलं तर आपलं पोट भरणार का? ते पाहिजेच आम्हाला, त्याशिवाय आम्ही जगणार नाही. तर ते ज्याने दिलं आहे त्याचं नामस्मरण करायला नको का? कुठेही असू दे मोठ्याने म्हणू नका. हॉटेलला जायचं पण तू मनात म्हणू शकतो का लाज वाटत आहे, पण लाज वाटायची गरज नाही. मोठ्याने पण आजूबाजूला 4 जणांना त्याचं काही ऐकू दे, पुण्य हाताने त्यांच्या मुखात ते कानात जाऊ दे. हे नामस्मरण विसरायचं नाही. संध्याकाळची दुपारं, संध्याकाळची आपली प्रार्थना हे पुन्हा पुन्हा सांगावं का वाटतं मला या ठिकाणी बसल्यावर. कारण काय सर्वांकडे घडते असं मला वाटत नाही. घडते पण कशी जशी पाहिजे तशी. काल होता सद्गुरूंना पाहिजे तशी अभिप्रेत म्हणजे काय हा प्रश्न होता. काल आपली अष्टमीला विविध चर्चा असते. जर संत समाज त्या ठिकाणी गेला असता तर त्यांना कळलं असतं. मी सांगायला कमी कुठं, कारण मी माझ्या शब्दात सांगतो. त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्षात ते शब्द ऐकले असते जे जे कोण सांगतात, चर्चा करतात त्यांची. सद्गुरूला अभिप्रेत असं, सद्गुरूला कसं अभिप्रेत असतं असं दुर्मंगळी गेल्यानं मार्गेंद्र असं नाही. आम्हाला ती चाल आहे, प्रार्थना आहे, धूप आहे वगैरे ते व्यवस्थित म्हटलं पाहिजे. तशी पाहिजे तशी आम्ही करतो की नाही त्याप्रमाणे झाली पाहिजे. त्याच्यानंतर आपली जी प्रार्थना आहे हे सर्व काही आहे ते व्यवस्थित करून त्याप्रमाणे झालं तरच त्याचा उपयोग, नाही तर त्याचा उपयोग काही नाही. तर हे याप्रमाणे झालं पाहिजे आणि म्हणून ही पिलेली आहे. आणि ते झाल्यानंतर आपलं रात्रीचं झोपताना परत आपले कर्मजेव्हा प्रार्थना हे सर्व आपल्याकडे झालं पाहिजे. आणि हे जर आपोआप ही जर दिनचर्या झाली की नाही तर तुम्हाला सांगायलाच नको. मुखात आपोआप सद्गुरूचे प्रार्थना म्हणा, श्लोक म्हणा, आपले दत्तमाला मंत्र म्हणा, हनुमान चालीसा आम्हाला शिकवली आहे. गायत्री मंत्र आम्ही सकाळी उठल्याकडून याला विसरणार नाही. आरोग्य द्यायला त्यावर गायत्री मंत्र हे सर्व काही घडत गेल्यानंतर हे सर्व काय अभिप्रेत आहे कोणाला? सद्गुरू माऊलीला. आणि हे तुझ्याकडे अभिप्रेत आहे हे घडल्यानंतर कळतं बाबा हा माझा आला, शिष्य आला किंवा हा माझा आहे. आणि तो त्या ठिकाणी जे ज्या ठिकाणी संत समागम आहे त्या ठिकाणी सद्गुरू देव साक्षात वास करतो. हां, या सुखाकारणे मी पुष्कळ या सुखाकारणे देव वेडावला संत सदनी राहिला. तो संतांचा देव काय करतो? या संतांचं ज्या ठिकाणी समागम आहे त्या ठिकाणी हे समागमातलं सुख त्याला आवडतं. समागमात आताच पाहा ना आमच्या मुद्रा आणि मैत्री नाव हे पहा कशी त्याने छानपैकी गणपतीचा अभंग म्हटला. हेच अभिप्रेत आहे. अभंग त्या ठिकाणी आपला कलागुण म्हणून आपला गुरुपाल या ठिकाणी म्हणतात एक 10 मिनिटं ठेवलेली आहे उपस्थितांकडून कलागुण सादरीकरण. त्याने आपले कलागुण या कलेमध्ये अभंग आहे. एखादा चांगला गजर म्हणेल, चांगला अभंग म्हणेल, एखादी श्लोक म्हणेल, एखादी प्रार्थना म्हणेल. हे सर्व काही कशासाठी आहे? त्या समागमामध्ये ते आनंद प्राप्त करण्यासाठी. हे याच्यासाठी सद्गुरुदेव या समागमात येऊन राहतो. समागमामध्ये तो असतो. आम्हाला देव आहे, देवाचं सान्निध्य आम्हाला लागतं. आणि असे हे समागम आम्हाला केलेले आहे, ही प्रार्थना केलेली आहे. आणि यालाच हेच करणं म्हणजे काय? भक्ती. भक्ती म्हणजे काय? वेगळी काही नाही. हे करणंच म्हणजे भक्ती. आणि भक्ती केल्याने काय होतं? तर भक्ती केल्याने या ठिकाणी मन आहे ना हे स्थिर होतं, दृढ होतं. निश्चयाने तुझ्यामध्ये भगवंतासाठी जागा प्राप्त होते आणि भगवंत तुझ्यामध्ये राहतो. आणि याचसाठी ही नित्यनेमाने प्रार्थना करणंच म्हणजे भक्ती करणं, भक्तीची ओढ लागणं. आणि हीच सद्गुरूची भक्ती सदा सर्वका होऊ दे. आज आपल्याला जी समाजामध्ये माझ्याकडून जी काही सेवा झाली ती सेवा मी सद्गुरूंना अर्पण करतो. जय सच्चिदानंद. आणि येऊन कसं सर्वांना प्रेमपूर्वक जय सच्चिदानंद. दत्तगृह निवेदन
14 ऑगस्ट 2025. पुढील सप्ताहात अखंड नामस्मरण जपसेवा रुजू करतील खालील संत समाज. 15 ऑगस्ट 2025 रोजी संत समाज अंमळाई पंचवाडी. 16 ऑगस्ट संत समाज कोपा खांडेपार उदगाव. 17 ऑगस्ट संत समाज कोंडा. 18 ऑगस्ट संत समाज मांद्रे. 19 ऑगस्ट संत समाज झारगळ. 20 ऑगस्ट संत समाज कोरगाव. 21 ऑगस्ट संत समाज पेडणे. खालील संत समाजांना दत्तगुरुवार खालील संत समाजांना दत्तगुरुवार फॉर्म भरायचा आहे. लवकरात लवकर भरून कार्यालयात सुपूर्द करावा. त्याचबरोबर आपल्या संत समाजात आयोजित केलेली वर्षभरातील कार्याची एक प्रत जोडावी. खालील संत समाजांना गुरुस्थानी सेवा देण्यात आलेली आहे. श्री क्षेत्र सुसेन दत्त मंदिर 15 रोजी संत समाज होंडा श्रीकृष्ण जन्माष्टमी प्रीत्यर्थ सेवा देण्यात आलेली आहे. त्याने चांगल्या प्रकारे ती सद्गुरूचरणी सुरू केलेली आहे. त्याचप्रमाणे 16 ऑगस्टला गोपाळकाला सद्गुरूंच्या सानिध्यात मोठ्या उत्साहात आनंदात झालेले आहे. ज्या गुरुबंधू भगिनींना वैयक्तिक दत्तगुरुवार करायचा आहे अशाने आपली नाव नोंदणी कार्यालयात करावी. पुढील दत्तगुरुवार दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी तपोभूमी समोर होणार आहे. संत समाज चिचोली. दिनांक 17/8/2025 रोजी तपोभूमीवर धर्मप्रचारक परीक्षा ठीक 10 वाजता ठरवलेली आहे. त्याची सर्वांनी नोंद घ्यावी. सर्वांना प्रेमपूर्वक जय सच्चिदानंद. या दिवसात 25-26 26 पर्यंत राहू काय मग अशी सेवा असतात. त्याला लागून आम्ही लॉटरी चिठ्ठी काढूया की आपण उघडता चिठ्ठी नका चिठ्ठी काढून चिठ्ठीप्रमाणे कोण येणार. आणि हे की हा चतुर्थी दिवस हा दुसऱ्या दिवशी 26 तारीख म्हणजे महत्वाचा दिवस हा. किती करूया आम्ही ती चेंज करण्याचा प्रयत्न केलो.